NFO मध्ये नक्की गुंतवणूक केली पाहिजे का नाही केली पाहिजे हा बऱ्याच जणांना येणारा प्रश्न आणि मला बरेच जण कमेंटमध्ये सुद्धा विचारतात. तर आज आपण जाणून घेऊया की 2018 साली काही NFO आलेले होते, त्याचा परतावा किती आहे. या व्हिडिओच्या मार्फत मी कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्याही फंडला मी प्रमोट करत नाहीये. थीमॅटिक फंड साधारण 5 कंपन्यांनी हे फंड लॉन्च केले, त्याच्यातील सगळ्यात जास्त रिटर्न्स दिलेत 25.67% रिटर्न्स. नंतर फ्लॅक्झी कॅप फंड 3 कंपन्यांनी फंड आणलेत, त्याच्यातनं सगळ्यात जास्त रिटर्न्स देणारा फंड होता 14.54%. स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये 3 कंपन्यांनी फंड आणले, त्याच्यात सगळ्यात जास्त परतावा मिळाला 30.88% रिटर्न. सेक्टोरियल फंडमध्ये 3 कंपन्यांनी फंड आणले, त्याच्यातला सगळ्यात जास्त रिटर्न मिळाले 26.77% रिटर्न. व्हॅल्यू फंडमध्ये 2 कंपन्यांनी फंड आणले, त्याच्यातनं 18.62% रिटर्न्स मिळाले. लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमध्ये एकाच कंपनीने फंड आणला, त्याचे रिटर्न्स आहेत 21.82%. आणि मिड कॅप फंडमध्ये एकाच कंपनीने फंड आणला, त्याच्यामध्ये 26.27% रिटर्न्स मिळालेत मित्रांनो. यावरून तुमच्या लक्षात येईल की मॅक्झिमम रिटर्न्स हे 25 ते 26%च्या आसपास आहेत गेल्या 5 वर्षामध्ये आणि मिनिमम रिटर्न्स 14%च्या आसपास आहेत. जर आपल्याला सुद्धा NFO मध्ये गुंतवणूक करून ॲटलिस्ट मिनिमम 12 ते 13% जरी रिटर्न्स मिळाले तरीही